आज आपण भाग क्रमांक 4 यामध्ये आपण इंग्रज आणि मराठे यांच्या संबंधाविषयी माहिती घेणार आहोत आणि त्यानंतरच्या भागामध्ये सिद्धी आणि मराठे आणि अफगाण आणि मराठे यांच्याविषयी माहिती आपण घेणार आहोत. यामध्ये तराजू, तलवार, तख्त, धोरण पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रजांनी कशा प्रकारे राबवलं आणि वखारी कशा स्थापन केल्या आणि वखारींना तटबंदी त्या ठिकाणी कशा प्रकारे केली, किल्ले कसे बांधले, या त्याच प्रकारे पोर्तुगीज भारतात येणारे सर्वप्रथम भारतात ते आलेले आहेत. त्यानंतर आपण पाहिलं होतं जाणून घ्या यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आज्ञापत्र काढलं होतं त्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांचा युरोपियन व्यापाऱ्यांना ओळखण्याची जी दूरदृष्टी दाखवली होती ती समकालीन राज्यकर्त्यामध्ये अभावाने आपल्याला आढळते. याविषयी आपण माहिती घेतली होती. त्यानंतर पोर्तुगीज मराठी संबंध यामध्ये किल्ले त्या ठिकाणी यावरती आपल्याला संकल्पनाचित्र स्पष्ट करा अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. त्याचप्रकारे बार प्रदेश म्हणजे काय, गोव्याचा उत्तरेचा भाग, अशा प्रकारे त्या ठिकाणी आपण माहिती घेतली होती. त्यानंतर प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडामधील पोर्तुगीज मराठी संबंध, त्यानंतर पोर्तुगीज मराठी संबंध यामध्ये आपण पाहतो की पोर्तुगीज लेखक कास्मो द बार्ग याने प्रामुख्याने लाईफ ऑफ सेलिब्रेट शिवाजी हा जो ग्रंथ लिहिला आहे यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर ग्रंथ लिहिणारा तो पहिला युरोपीय लेखक होता आणि या पुस्तकातील काही उतारे हे अतिशय महत्वाचे उतारे होते. त्यानंतर आपण पाहिलं होतं पोर्तुगीज मराठी संबंध यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या कालखंडातील संबंध अतिशय महत्वाचा भाग आपण हा पाहिला होता. त्यानंतर पोर्तुगीज मराठे संबंधमध्ये पोर्तुगीज छत्रपती शाहू महाराज यांच्या कालखंडातील संबंध, त्याचप्रकारे शिवाजी अप्पा यांचे कार्य. त्यानंतरच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं विद्यार्थी मित्रांनो डच आणि मराठे यांचे संबंध कशा प्रकारे होते आणि याविषयी आपण माहिती घेतली. त्यानंतर फ्रेंच आणि मराठे यांच्यामधील संबंधाविषयी माहिती आपण घेतलेली आहे. तर आज विद्यार्थी मित्रांनो आपण त्यापुढील भाग म्हणजेच मराठी सत्तेचे वसाहतवाद विरोधी धोरण, इंग्रज मराठे संबंध अतिशय महत्वाचा हा भाग आपण घेणार आहोत. तर यामध्ये सर्वात पहिला मुद्दा आपण घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो अफजल खान जहाज प्रकरण. तर यावरती प्रश्न आपल्याला कशा प्रकारचा विचारला जाऊ शकतो ते सुरुवातीला आपण पाहू. सविस्तर उत्तर लिहा, पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न येऊ शकतो. अफजल खान जहाज प्रकरणामुळे इंग्रज मराठे यांच्यात वितुष्ट आले अशा प्रकारचा यावरती आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी येत असतो. विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाची सूचना आहे की त्या ठिकाणी व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी पाहावा आणि वेळोवेळी स्क्रीनशॉट काढून स्क्रीनवरील माहिती संपूर्ण आपल्या वहीमध्ये नोंद करून घ्यावी. त्याचप्रकारे वेळोवेळी ज्या मुद्द्यावरती आपल्याला प्रश्न कशा प्रकारचा विचारला तो सांगितला येतो तो सुद्धा आपण वहीमध्ये नोंद करून घ्यायचा. तर अफजल खान जहाज प्रकरणामुळे इंग्रज मराठे यांच्यात वितुष्ट आले. यामध्ये आपल्याला शिवाजी महाराज आणि इंग्रज यांचा संबंध सर्वप्रथम अफजल खानाच्या जहाज प्रकरणात आला. अफजल खान शिवराय यांच्या भेटीपूर्वी मराठ्यांनी जिंकलेल्या दाभोळ बंदरात अफजल खानाची 3 जहाजे लागली होती. जहाजावरील माल उतरण्यापूर्वीच खानाच्या मृत्यूची बातमी येताच खानाचा दाभोळचा प्रतिनिधी महमूद शरीफ याने ही जहाजे राजापूरला नेली. राजापूरचा सुभेदार अब्दुल करीम याला माल उतरून घेण्याची जबाबदारी होती. मराठ्यांनी राजापूर बंदरातील ही जहाजे जिंकून घेतली. अब्दुल करीम याने इंग्रजांकडून घेतलेले कर्ज तो फेडत नव्हता. यामुळे इंग्रजांनी त्यातील एक जहाज जप्त केले. मराठ्यांनी तगादा लावूनही हे जहाज द्यायला इंग्रज तयार होईनात. त्यावर उपाय म्हणून मराठ्यांनी जैतापूर येथील इंग्रजांचा दलाल वेलजी याला अटक केली. त्याच्या सुटकेसाठी गेलेला फिलिप गिफई यालाही मराठ्यांनी अटक केली व कैदेत टाकले. पुढे या दोघांची सुटका करण्यात आली तरीही या घटनेने इंग्रज मराठे यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण
झालेली आहे. अशा प्रकारे आपण जो आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे की अफजल खान जहाज प्रकरणामुळे इंग्रज मराठी यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झाले, या अशा प्रकारे आपण वेगवेगळे मुद्दे त्या ठिकाणी आपण सांगू शकतो. हे सर्व विद्यार्थ्यांनी हे मुद्दे नोंद करून घ्यायचे. तर अशा प्रकारे हे त्यानंतर प्रामुख्याने आपल्याला पाहत असताना इंग्रज अधिकाऱ्यांना अटक झालेली. तर यावरती आपल्याला प्रश्न कशा प्रकारचा येऊ शकतो, पुढील विधान सहकारण स्पष्ट करा. गिफर्ट आणि त्याच्या सहकाऱ्यांना शिवाजी महाराजांनी अटक केली. हा त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि हा प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला काय कशा प्रकारे लिहायचे. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकून पडलेले असताना रेव्हिंग्टन, गिफर्ट, वेलजी यांनी आदिलशहाला तोफांचा दारुगोळा पुरवला. पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटका झाल्यावर महाराजांनी राजापूरच्या स्वारीत इंग्रजांचा पराभव केलेला आपल्याला दिसून येतो. हेनरी रेव्हिंग्टन, रिचर्ड टेलर, रॅन्डोल्फ टेलर, फिलिप गिफई या इंग्रज अधिकाऱ्यांना पकडून त्यांना 2 वर्ष तुरुंगात टाकले. त्यापूर्वी इंग्रजांच्या वतीने स्टीफन पुस्टिक हा अधिकारी शिवाजी महाराजांकडे वखारींच्या संदर्भात बोलणी करण्यासाठी रायगडला आला होता. शिवाजी महाराजांचे वकील सुंदरजी व पिलाजी हे सुद्धा इंग्रजांना भेटले, पण ही भेट अयशस्वी ठरलेली आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे या ठिकाणी इंग्रज अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आणि अटकेचे कारणे आपल्याला त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. त्यानंतरचा मुद्दा आहे महत्वाचा मुद्दा. या ठिकाणी इंग्रज मराठी संबंधमध्ये इंग्रज मराठी यांच्यातील जो तह झाला होता, तह या ठिकाणी यावरती आपल्याला 2 गुणासाठी इंग्रज मराठे तह याविषयी आपल्याला टिपाही विचारल्या जाऊ शकते. त्याच प्रकारे या ठिकाणी आपण पाहतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला रायगडावर हेनरी ऑक्सिंडेन हा इंग्रज वकील हजर होता. त्याने 12 जून 1674 रोजी शिवरायांशी तह केला. या तहात पुढील अटी आपल्याला आढळून येतात. कोणकोणत्या होत्या? स्वराज्यात व्यापार करण्यास परवानगी मिळावी, राजापूर, दाभोळ, चोल, कल्याण येथे वखारी उघडण्यास परवानगी मिळावी, इंग्रजांच्या मालावर 2.5% जकात घेण्यात यावी इत्यादी अटी मान्य करण्यात आल्या. या तहात ऑक्झिंडेन याने राजापूरला इंग्रजांची वखार काढण्यासाठी शिवाजी महाराजांची परवानगी मिळवलेली होती. त्यानंतर महत्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, सार्वभौमत्व राखले. तर या ठिकाणी यावरती आपल्याला प्रश्न कशा प्रकारचे येऊ शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांचे सार्वभौमत्व अबाधित राखण्याचे धोरण स्पष्ट करा. किंवा अशा प्रकारे प्रश्न येऊ शकतो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठ्यांचे सार्वभौमत्व अबाधित राखण्याचे धोरण स्पष्ट करा. छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची स्थापना केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी या परक्यांचे छुपे हेतू आणि त्यांची घुसखोरी ओळखून त्यांचा सुरुवातीपासून प्रतिकार केला. समुद्रावर वर्चस्व मिळवले तरच सागरी किनारे सुरक्षित राहतील म्हणून या परकीय वसाहतवादाच्या विरोधात नौदल उभारले, जलदुर्ग बांधले इत्यादी उपाय करून स्वराज्याचे सार्वभौमत्व छत्रपती शिवाजी महाराजांनी टिकवले. तसेच इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी जकात बसवली व स्वराज्यातील व्यापाराला संरक्षण दिले. परकीय सत्तांना स्वराज्यात व्यापार करण्यास परवानगी दिली, मात्र त्यावर 2.5% जकात बसवली. राज्याभिषेक सोहळ्याला रायगडावर हेनरी ऑक्झिंडेन हा इंग्रज वकील हजर होता. त्याने 12 जून 1674 रोजी शिवरायांची तह केला. या तहात शिवरायांनी इंग्रजांचा राजापूर येथे वखार काढण्यात परवानगी दिली, परंतु इंग्रजांच्या सर्व अटींना मान्यता न देता शिवरायांनी मराठ्यांचे सार्वभौमत्व कायम राखल्याचे आपल्याला दिसून येते. या तहात इंग्रजांनी घेतलेल्या पुढील अटी शिवरायांनी फेटाळलेल्या आपल्याला दिसून येते. इंग्रजी शिक्क्यांची नाणी मराठी राज्यात वापरून द्यावीत.
जहाजे फुटून किनाऱ्याला लागलेल्या इंग्रजांचा माल त्यांना परत द्या. जंजिऱ्याच्या सिद्धीचा तह करावा या सर्व अटी शिवरायांनी फेटाळलेल्या आपल्याला दिसून येतात. या सर्व धोरणावरून छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठ्यांचे सार्वभौमत्व राखण्याचे धोरण स्पष्ट होते. अशा प्रकारे स्पष्ट करा धोरण म्हणल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला उत्तर लिहिणे अपेक्षित आहे. या अंतर्गत महत्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजांचा कशा प्रकारे शिरकाव झालेला आहे याविषयी आपल्याला माहिती घ्यायची. यावरती आपल्याला मोठा प्रश्न 5 गुणासाठी विचारला जाऊ शकतो. सविस्तर उत्तर लिहा. भारतात सर्वात प्रभावी असलेली मराठी सत्ता का संपुष्टात आली? त्याच प्रकारे ही संपुष्टात येण्याची कारणे कोणकोणती आहेत ती त्या ठिकाणी आपल्याला पाहायची आहे. यामध्ये या ठिकाणी आपल्याला महत्वाचे कारण दिसते छत्रपती शाहू महाराजांनंतर चा कालखंड. त्यानंतर आपण पाहतो की पहिले इंग्रज मराठा युद्ध, त्यानंतर दुसरे इंग्रज मराठा युद्ध आणि तिसरे इंग्रज मराठा युद्ध आणि 1818ला मराठी सत्ता ही संपुष्टात आलेली आहे. तर आपण सुरुवातीपासून पाहूया. छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची स्थापना केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी या परक्यांचे छुपे हेतू व त्यांची घुसखोरी ओळखून त्यांना सुरुवातीपासून प्रतिकार केलेला आपल्याला दिसून येतो. तर या ठिकाणी आपल्याला पाहत असताना छत्रपती शाहू महाराज यांच्या नंतरच्या काळात नानासाहेब पेशव्यांनी इंग्रजांची मदत घेतल्याने मराठ्यांच्या राज्यकारभारात इंग्रजांचा शिरकाव झालेला आपल्याला. नानासाहेबांच्या नंतर त्यांचे द्वितीय चिरंजीव थोरले माधवराव पेशवे झाले, पण पेशवी पदाई पायी त्यांचे चुलते रघुनाथराव इंग्रजांच्या आश्रयाला गेले, कारण रघुनाथराव यांना पेशवे पद हवे होते. 1765 मध्ये इंग्रजांनी मालवणचा किल्ला जिंकला. नारायणराव पेशव्यांच्या काळात इंग्रजांनी ठाणे, वसई, विजयदुर्ग, रत्नागिरी काबीज करण्याचा प्रयत्न केला. उत्तरेत मुघल बादशाह शिंदे होळकरांच्या प्रभावाखाली होता. बादशहाला आपल्या प्रभावाखाली घेणे, नागपूरकर भोसल्यांना बंगालमध्ये प्रभाव कमी करणे यासाठी इंग्रज सक्रिय झालेले आपल्याला दिसून येते. यानंतर आपण पाहतो महत्वाचा जे पहिले इंग्रज मराठा युद्ध झाले त्यामध्ये वडगावचा तह सुद्धा आपल्याला दिसून येतो. तर हे पाहत असताना विद्यार्थी मित्रांनो, यावरती आपल्याला कशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर दिलेल्या मुद्द्याच्या आधारे पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. अशा प्रकारे इंग्रज मराठा यांच्यात झालेल्या युद्धाची माहिती लिहा अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. पहिले इंग्रज मराठा युद्ध, दुसरे इंग्रज मराठा युद्ध आणि तिसरे इंग्रज मराठा युद्ध. अशा प्रकारे 3 मुद्दे आपल्याला 5 गुणासाठी त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. पहिले इंग्रज मराठा युद्ध पाहत असताना इंग्रजांना हे 1775 ते 1782 या कालखंडामध्ये त्याला झालेले दिसून येते. इंग्रजांना व्यापाराच्या दृष्टीने साष्टी, वसई येथे कोकणपर्यंतचा सर्व प्रदेश आपल्या ताब्यात असणे आवश्यक वाटत होते. त्या दृष्टीने त्यांनी हालचाली सुरू केल्या आणि पेशवेपदासाठी आश्रयास आलेल्या रघुनाथरावांना घेऊन इंग्रज मुंबईहून पुण्याला निघाले. मराठ्यांशी त्यांची गाठ वडगाव येथे पडलेली आपल्याला दिसून येते. आणि या पहिल्या मराठा इंग्रज युद्धात इंग्रजांचा पराभव झाला. युद्धानंतर झालेल्या तहाला वडगावचा तह असे ते म्हणतात की त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्यानंतर इंग्रज आणि मराठा दुसरे युद्ध 1802 ते 1805 या कालखंडामध्ये झालेले. पेशव्यांचे कारभारी नाना फडणवीस यांनी पेशवे, नागपूरकर, भोसले, निजाम व हैदर यांचा इंग्रजाविरुद्ध चतुसंघ उभा केला. इंग्रजांनी या संघातून निजामाला फोडले. हिंदुस्थानमध्ये इंग्रजांची कायमस्वरूपी सत्ता स्थापन करायची असेल तर
मराठ्यांना पराभूत करणे आवश्यक आहे हे इंग्रज गव्हर्नर वॉरन हेस्टिंगच्या लक्षात आले. 1795 मध्ये खर्ड्याच्या लढाईत मराठ्यांनी निजामाचा पराभव केला. या लढाई दरम्यान मराठ्यांच्या छावणीत असलेल्या इंग्रज वकिलांनी मराठ्यांच्या युद्ध पद्धतीचा तपशीलवार अभ्यास केला. त्याच्या आधारे लॉर्ड वेलेस्लीने मराठ्यांचा पराभव करण्यात यश मिळवले. नाना फडणवीसांच्या मृत्यूनंतर दुसरा बाजीराव पेशवा व यशवंतराव होळकर यांच्यात वितुष्ट आले. आपापसातील वितुष्ट आल्यामुळे यशवंतराव होळकर याने दुसरा बाजीराव पेशवा यावर आक्रमण केले. त्यामुळे दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजाचा आश्रय घेतला व इंग्रजांशी वसईचा तह केला. हा तह होळकर शिंदे या सरदारांना अमान्य होता. त्यामुळे 1803 मध्ये इंग्रज मराठे यांच्यात दुसरे युद्ध झाले, परंतु यात मराठा सरदारांचा पराभव या ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येतो. पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये मराठ्यांचा विजय झाला, परंतु दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धामध्ये या ठिकाणी मराठ्यांचा पराभव झाला. एकीचा अभाव या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण तिसरे इंग्रज मराठा युद्ध हे लॉर्ड हेस्टिंग यांच्या कालखंडामध्ये 1817 ते 18 या कालखंडामध्ये लढले गेले. 1817 साली इंग्रज मराठा यांच्यात झालेल्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा पराभव झालेला आपल्याला दिसून येतो. 1818 साली मराठा सत्ता संपुष्टात आली. इंग्रजांनी दुसऱ्या बाजीरावाला वार्षिक तनखा देऊन कानपूर जवळील बिठूर येथे ठेवले. अशा प्रकारे भारतातील सर्वात प्रभावी असलेली मराठी सत्ता 1818 मध्ये संपुष्टात आलेली आहे.